नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की एखादी समोरची व्यक्ती तुमच्या आठवणीत रात्रभर बेचैन कशी राहील? किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संबंध, मैत्री, प्रेम, काम इतका महत्त्वाचा कसा बनेल? मित्रांनो, तुमच्या अनुपस्थितीत ती व्यक्ती तुमच्याशिवाय हुरहुरेल. आज मी तुमच्यासमोर एक असे मूलभूत पण अत्यंत शक्तिशाली सत्य मांडणार आहे, जे तुम्ही एकदा समजून घेतल्यास तुमच्या नात्यातील स्थान कायमचे बदलून जाईल. हे सत्य तुम्हाला सामान्य सल्ल्यांमध्ये किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये क्वचितच ऐकायला मिळेल. आपण नकळत एक मोठी चूक करतो जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला आकर्षित करायचं असतं किंवा आपली आठवण यावी असं वाटत असतं, तेव्हा आपण जास्त प्रयत्न करतो. आपण सतत उपलब्ध राहतो, काळजीची सीमा ओलांडतो आणि सतत देण्याची भूमिका घेतो. आपल्याला वाटते की आपण जितके जास्त देऊ तितकी आपली किंमत वाढेल. पण खरी ओढ मनातून येणारी तीव्र आठवण आणि नात्यातील कायमस्वरूपी मूल्य जास्त करून नाही तर फक्त एकदा आणि नेमक्या एक वेळी छोटासा भावनिक बदल करून निर्माण होत येते. मित्रांनो, तुम्ही जेव्हा एक भावनिक स्विच दाबून पाहता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात इतक्या खोलवर रुजता की त्यांना क्षणभरही तुमची आठवण काढणे थांबवता येत नाही. यातील सर्वात रंजक भाग हा आहे की त्यांना स्वतःलाही कळणार नाही की त्यांना तुमची आठवण एवढी का येत आहे. त्यांच्या छातीत होणारी ती हुरहुर, प्रत्येक क्षणाला तुमची अनुपस्थिती जाणवणं, या कशाचेही कारण ते स्वतःला देऊ शकणार नाहीत. ही कोणतीही जादू नाही किंवा कोणालाही फसवण्याची योजना नाही. हे आहे मानवी मनाचे आणि भावनिक गुंतवणुकीचे मूळ मानसशास्त्र. समजून घेणे. तुम्ही आता त्यांच्या मागे धावणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे थांबवण्यासाठी तयार आहात का? तुम्ही अशी व्यक्ती बनण्यास तयार आहात का जी त्यांच्या डोक्यातून आणि हृदयातून कधीच जाणार नाही? कारण एकदा तुम्ही हा भावनिक स्विच दाबला की समोरच्या व्यक्तीला तुमची इतकी खोलवर आठवण येईल की आठवण त्यांना गोंधळून टाकेल आणि ते रात्रभर बेचैन राहतील. त्यांना कळणार नाही. चला या एक भावनिक बदलाची सुरुवात करूया. आणि लोक विचार करतात की कोणाला तरी तुमची आठवण यावी, यासाठी त्यांच्यापासून शारीरिकरित्या दूर जायला हवे. मेसेजला प्रतिसाद देणं थांबवून स्वतःला काही काळ अनुपलब्ध ठेवायचं आणि मग त्या व्यक्तीला आपण काय गमावले आहे हे समजेल. पण मित्रांनो, एक वरवरची कल्पना आहे. हे खरे खोलवरचे मिसिंग तेव्हा होत नाहीत जेव्हा तुम्ही फक्त शारीरिकरित्या दूर जाता. यामागचं सर्वात महत्त्वाचं सत्य हे आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला मिस करत नाही, तर तुमच्यासोबत असताना त्यांना आलेल्या भावनेला मिस करते. ती व्यक्ती तुम्हाला मिस करत नाही, तर तुमच्या सानिध्यात असताना स्वतःची जी सर्वोत्तम आवृत्ती अनुभवायला मिळाली त्याला मिस करते. उदाहरणार्थ, तुमच्यामुळे त्यांना शांत वाटत असेल, खूप उत्साही वाटत असेल किंवा कोणीतरी मला खऱ्या अर्थाने स्वीकारलं आहे ही सुरक्षित भावना मिळत असेल, तर त्यांना त्यांचं उत्तम फिलिंगला तुमच्याशी जोडतं. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की व्यक्तीला कधीही पश्चाताप होतो किंवा कधीही वाटतं की मी काहीतरी गमावले आहे, तेव्हा नाही जेव्हा तुम्ही फक्त कॉल करणे बंद करता. तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना जाणवता की तुमच्याशिवाय त्यांच्या आत काहीतरी हरवलं आहे आणि आता ते परत कसं मिळवायचं हे त्यांना कळत नाही. ही सर्वात मोठी चूक आहे जी आपण सगळे करतो. आपण विचार करतो की समोरच्या व्यक्तीला आपली आठवण यावी यासाठी त्यांना आपल्या गैरहजेरीची जाणीव करून द्यायची. पण आठवण येणे हे फक्त म्हणजे जाणीव होणे नाही, तर गमावल्याची भावना होणे. आणि ही भावना तेव्हाच होते जेव्हा काहीतरी अत्यंत मौल्यवान हरवते. ज्यामुळे समोरची व्यक्तीला तुमची खरोखर आठवण यावी यासाठी तुम्हाला आधी त्यांच्या मनात एक अत्यंत आवश्यक बनावं लागेल. त्यांच्यासाठी सर्व काही करता म्हणून नव्हे, तर तुम्ही त्यांना एक असा भावनिक अनुभव दिला आहे जो त्यांना इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही ती भावना शांतपणे काढून घेता तेव्हा त्या व्यक्तीला भावनिक सिस्टीमला धक्का बसतो आणि त्यांना वाटतं की ती व्यक्ती कुठे गेली. तर त्यांना जाणवते मला इतकं रिकामं का वाटतंय. हेच आहे ओढ निर्माण करण्याचं रहस्य. मित्रांनो, आता त्या व्यक्तीला तुमची आठवण होत येत आहे हे तुम्हाला कसे कळेल हे देखील समजून घ्यावे लागेल की जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला खऱ्या अर्थाने मिस करते तेव्हा ती व्यक्ती कधीही मोठ्याने बोलून दाखवत नाही. ती व्यक्ती इतरांना सांगणार नाही आणि कधी स्वतःलाही कबूल करणार नाही. पण तुम्हाला ते त्यांच्या लहान शांत
वागणुकीतून दिसेल, जी त्यांच्या मनात चाललेली उलथापालथ सांगते. लोक तुम्हाला मिस करतात तेव्हा ते शब्दातून व्यक्त करत नाहीत, तर ते कृतीतून व्यक्त करतात. ती व्यक्ती अचानक तुमचे सोशल मीडिया अकाउंट तपासते, एक जुनी आठवण सांगून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते किंवा नकळत तुमच्यासारख्या लोकांना शोधू लागते, कारण त्यांना माहीत नको असते, त्यांना तुमच्याकडून मिळणारे भावनिक कनेक्शन हवे असते. याच ठिकाणी आपल्यापैकी अनेक जण दुसरी मोठी चूक करतात, ती म्हणजे आपण सोशल मीडियावर मी तुझ्याशिवाय खूप आनंदी आहे हे सिद्ध करण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही सतत काहीतरी सिद्ध करण्याचा आटापिटा करता, तेव्हा नकळत तुम्ही हेच दाखवून देता की तुम्हाला त्या व्यक्तीच्या मताची किंवा त्यांच्या ध्यानाची अजूनही किती काळजी आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या जगात भावनिकरित्या उपलब्ध राहता. अशा त्यांच्या या मनात तुमच्याबद्दल निर्माण होणाऱ्या मिसिंग होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागतो, जी व्यक्ती लोकांना खऱ्या अर्थाने आपली आठवण करून देते. ती व्यक्ती सोशल मीडियावर किंवा बोलण्यातूनही कधी ही आठवण करून देण्याचा प्रयत्न करत नाही. ती व्यक्ती शांतपणे आपलं लक्ष त्यांच्यावरून काढून स्वतःच्या जीवनावर आणि स्वतःच्या खऱ्या आनंदावर केंद्रित करते. तुम्ही त्यांना टाळत नाही, पण त्यांना शोधत नाही. तुम्ही सूट घेण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी मेसेज इग्नोर करत नाही, पण तुम्हाला हे योग्य वाटेल तेव्हाच आणि तुमच्या सोयीनुसार रिप्लाय करता. ही प्रामाणिक मित्रांनो, हा दुसरा कोणताही गुप्त हेतू नसणे, तर समोरच्या व्यक्तीला प्रचंड आकर्षक वाटतं, कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात पुढे गेला आहात हे सिद्ध होते. आणि ही खरी अनुपस्थिती त्यांना इतकी खोलवर बेचैन करते की त्यांना तुमच्याकडे परत यावेसे वाटते. मित्रांनो, याच बेचैनीचा उपयोग करून आता आपण त्या सर्वात शक्तिशाली कृतीबद्दल बोलूया, जी एक सामान्य आवड असणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आणि अतिउत्सुकते बनवते. याला मी नात्यातील सवयीला धक्का देणे म्हणते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी जोडले जाता, तेव्हा तुमच्याकडून एक विशिष्ट भावनिक ऊर्जा त्या व्यक्तीला मिळत असते. उत्साह, प्रेमळपणा किंवा सततचा भावनिक आधार, ही ऊर्जा त्यांच्यासाठी आधाररेषा बनते. त्यांचे मन प्रत्येक भेटीत तुमच्या या वर्जनची अपेक्षा करू लागते. पण जेव्हा त्यांना तुमची सवय होते आणि ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात, तेव्हाच नात्यातील सवयीला धक्का देण्याची वेळ येते. ही शिक्षा नाही, तर स्वतःचा आदर आणि तुमच्या मूल्यांची जाणीव करून देण्याचा एक शांत मार्ग आहे. या भावनात्मक माघारीमध्ये तुम्हाला आता जास्त न करता कमी करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही शारीरिकरित्या त्यांच्या जवळ असता, पण भावनिकरित्या थोडे दूर जाता. तुमचा उत्साह कमी होतो आणि तुम्ही उत्सुक असता आणि भावनिकरित्या कमी. मित्रांनो, उपलब्ध असता तुम्ही आहात, पण पूर्णपणे पोचण्यायोग्य नाही. तुम्ही उद्धटपणे वागत नाही, तुम्ही अजूनही नम्र आहात, पण तुमचा उबदारपणा जो कधी मोफत होता, तो तुम्ही शांतपणे मागे खेचला आहे. तुम्ही प्रतिसाद देता, पण तो प्रतिसाद थोडा सौम्य असतो. तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या या बदलाचे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही. तुम्ही गप्प बसून राहता आणि अनिश्चिततेत जगू देता. मी काहीतरी चूक केली का? त्या व्यक्तीने माझ्यापासून का अंतर ठेवले आहे? हे प्रश्न त्यांच्या मनात सुरू होतात. मानवी मन अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कोणतीही गोष्ट न करता माघार घेतल्यामुळे तुम्ही त्यांच्या मानसशास्त्रात एक न सुटलेलं कोडं तुम्ही सोडलं आहे. ती व्यक्ती पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे ती कडी त्यांच्या मनात कायम घुमत राहते. तुम्ही एक न सुटलेलं कोडं बनता. ती व्यक्ती तुम्हाला बारकाईने पाहू लागते, जुना भावना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते, आणि जेव्हा तुम्ही तसा प्रतिसाद देत नाही, तेव्हा त्यांच्या मनात आतल्या आत धोक्याची घंटा वाजते. त्यांना वाटते की मी काहीतरी गमावत आहे जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. ही भीती, बेचैनी आणि तुमची आठवण करून देते. तुम्ही आतापर्यंत शिकला आहात की आठवण करून देण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते. कधी माघार घ्यायची हे माहीत असणे आवश्यक आहे. हे तुम्ही तुमची अनुपस्थितीची भावना निर्माण केली आहे, पण लक्षात ठेवा, हे सर्व तुम्ही नियंत्रण मिळवण्यासाठी करत नाही आहात, तर स्वतःच्या ऊर्जेचा आदर करण्यासाठी करत आहात.
जेव्हा तुम्ही स्वसन्मानाचा माघार घेता आणि तुमच्या स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा दोन अंतिम आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, तुमची अनुपस्थिती त्या व्यक्तीला जाणवते आणि ती व्यक्ती जागा होते. मित्रांनो, त्यांना ही जाणीव होते की मी काहीतरी मौल्यवान गमावत आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे खऱ्या प्रयत्नाने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे परत येते. यावेळी तुम्हाला कोणतीही भीक मागावी लागत नाही, उलट तुमचे मूल्य ओळखले आहे हे स्पष्ट होते. आणि दुसरी गोष्ट, ती व्यक्ती बदलत नाही. जर तुम्ही सर्व भावनिक माघार घेतली, स्वतःच्या जीवनात गुंतून गेलात आणि तरीही समोरच्या व्यक्तीने बदल केला नाही, तर तुम्हाला सर्वात स्पष्ट आणि महत्त्वाचे उत्तर मिळाले आहे, ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नव्हती. तुमचा खरा आणि योग्य तो असेल ज्याची किंमत कळण्यासाठी तुम्हाला गमवावे लागणार नाही. तुमचा खरा व्यक्ती तो असेल जो तुमच्यासाठी लढेल, ज्याला तुमची अनुपस्थिती सुद्धा असह्य वाटेल. म्हणून मित्रांनो, आजपासून तुम्ही कोणालाही मिस करायला लावण्यासाठी धडपड, स्वतःची मूल्य ओळखून योग्य वेळी जाण्याची हिंमत दाखवा आणि ती स्वतःवर प्रेम करा. तुम्ही दूर गेला आहात हे त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या अनुपस्थितीत मित्रांनो किंमत त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक क्षणी मोजावी लागेल. ती व्यक्ती तुमची आठवण काढत राहील, कारण त्याला कळेल की तुम्ही अशी व्यक्ती आहात जी केवळ गेली नाही तर हरवली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.